दिनांक 2/1/2024 रोजी नांदगाव पोलीस स्टेशनला एक माहिती मिळाली होती का एक संशयित CRV कार तिचं ही हद्दीमध्ये फिरत आहे। त्या गोपनीय माहितीच्या आधारे नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी आणि त्यांच्या टीमने त्या कारचा पाठलाग केला आणि त्या गाडीला कोंडार गावच्या शिवारात पोलीस फॉरेस्टचे कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या मदतीने त्या ठिकाणी त्या गाडीला पाठलाग करून अडवलं। तर त्या गाडीमध्ये त्यांना त्या गाडीची झडती घेतली असता काही संशयित हत्यारे त्या ठिकाणी त्या गाडीमध्ये मिळाली आणि त्या अनुषंगाने त्या हत्यारांचे कुठल्या प्रकारचं लायसन्स त्या गाडीतले जे लोक आहेत त्यांना दाखवता आलं नसल्याने त्या गाडीतले जे 3 लोक होते शेख इरफान, अफजल अहमद, अशफाक अहमद आणि अन्सारी मोहम्मद सलीम इश्तियाक ह्या लोकांवर आर्म्स ॲक्ट प्रमाणे त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आता पुढील कारवाई त्या अनुषंगाने चालू आहे। त्या अनुषंगानेच आता पुढचा तपास अधिकचा तपास चालू आहे।